हाय फ्रेंड्स, आज आपण महात्मा गांधी या शैक्षणिक विचारवंताचा अभ्यास करणार आहोत, ज्यांना सर्वजणच ओळखतो आपण, ज्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली झालेला आहे आणि मृत्यू 30 जानेवारी 1948 साली. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षणाचा सर्वांगीण विकास करून तत्कालीन शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी ही तिसरी आणि थोर व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी होय. तर गांधीजींचे जीवन व कार्य यांचा परिचय नसलेली व्यक्ती आपल्याला अपवादात्मकच आपल्याला आढळेल. इतक्यातच म्हटलं तुम्हाला की आपण सर्वजण महात्मा गांधीजींना ओळखतो, त्यांना कोणी ओळखत नाही असं नाही. तर गांधीजी हे केवळ राजकीय पुढारीच नव्हते, तर ते धर्म, समाजकारण, अर्थकारण, हरिजनोद्धार, नंतर साहित्य, कला, ब्रह्मचर्य, निसर्गोपचार अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये काय केलेलं होतं, त्यांनी सखोल चिंतन व प्रत्यक्ष प्रयोग करून त्यांनी त्या क्षेत्रातील समस्यांवरती प्रकाश टाकला होता आणि मौलिक व अभिनव जे विचार संपदा प्रकट केली आहे त्यांनी, ती शिक्षणाची ही क्षेत्र त्यांनी अर्थातच त्यातून काय केलेलं वगळलेलं नाही आहे, तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत काम केलेलं आहे. आणि त्यांनी शिक्षणासंबंधी विचारमंथनच केले असे नाही, तर संपूर्ण शिक्षण योजना ही देशाला त्यांनी दिलेली आहे, सादर केलेली आहे. तसंच सरकारने या योजनेचा स्वीकार करून अनेक राज्यांमधून त्यानुसार शिक्षण देण्याचा प्रयत्नही केला आहे, कारण त्या योजना स्वीकारण्यासारख्याच होत्या, म्हणून त्यांच्या योजनांनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे. अर्थात त्या वेळोवेळी आवश्यक असे बदलही करण्यात आलेले आहे आणि आजही या पद्धतींचा आपण यथासांग स्वीकार केलेला नसला तरी तीनमधील अनेक तत्वे आपण देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आत्मसात करण्यात आलेली आहेत. आणि तत्कालीन शैक्षणिक पुनर्घटनेच्या कार्यावर सर्वात अधिक परिणाम कोणाचा झाला असेल तर तो महात्मा गांधीजींचा. आणि म्हणून त्यांच्या कार्याचे स्वरूप आपण बघूया की टागोरांप्रमाणेच गांधीजींनीही भारतीय तत्वज्ञान व संस्कृती यांचे निष्ठावंत उपासक व भाष्यकार होते आणि याबाबतची त्यांची मते ही सर्व परिचित असल्यामुळे ती पुन्हा आपण चर्चा करणार नाही, कारण दोघांचीही तत्वे जवळपास सारखी आहेत. आता तत्कालीन शिक्षण पद्धतीमधील काय दोष होते ते बघू आपण. महात्मा गांधीजींच्या काळामधील आता इंग्रजांनी या देशामध्ये रूढ केलेल्या शिक्षण पद्धतीमधील दोषांचे विवेचन इतरत्र आलेच आहे, पण गांधीजींनाही ते तीव्रतेने जाणवले असल्यामुळे आणि त्यावर टीका केल्यामुळे त्यांचा सारांश रूपाने आपण पुन्हा एकदा बघूया. आणि केवळ कारकून निर्माण करणे, त्यांचे विचार बघा आता, की केवळ कारकून निर्माण करणे, जीवनाशी कसलाही संबंध नसलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबणे, चरितार्थ संपादनाची पात्रता निर्माण न होऊ शकणे, भावनात्मक, नैतिक व चारित्र्य गुणांच्या विकासाची उपेक्षा ते प्रमुख दोष आहेत. आणि देशाची प्रगती व्हायची असेल, स्वातंत्र्याची प्राप्ती होऊन नव समाज निर्मिती करायची असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे गांधीजींनी ओळखले होते व ते शिक्षणविषयक विचारांकडे वळले होते. त्यांच्या मते शिक्षणाचा अर्थ काय आहे आपण बघूया की सर्वांगीण विकास. आता तत्कालीन शिक्षणात साक्षरतेवरच सारा भर दिला जात होता असं ते म्हणतात की केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. आता शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे. आत्मा व मन यांचा परिपूर्ण विकास करून व्यक्तींमधील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय असं त्यांचं मत होतं. नंतर शिक्षणात महात्मा गांधींनी व्यक्तिमत्वाच्या सर्व घटकांचा अंतर्भाव केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 3Hची संकल्पना मांडलेली आहे. हेड, हार्ट अँड हँड ही कल्पना मांडून त्यांनी सर्व अंगांच्या विकासावरती भर द्यावा असे त्यांनी सुचवलेले होते. नंतर त्यांचे आध्यात्मिक विकास बघूया की सर्वांगीण विकासात गांधीजींनी आध्यात्मिक विकासाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे आणि याचे कारण त्यांची स्वतःची जीवनाकडे पाहण्याची जी अध्यात्मवादी भूमिका होती ती शिक्षणाचे अंतिम ध्येय व जीवनाचे अंतिम ध्येय यात अंतर मानित नाहीत. आणि त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय आध्यात्मिक विकास व या ध्येयांच्या प्रकाशातच व्यक्तीने आपल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक व अन्य सर्व व्यवहारांची दिशा निश्चित केली पाहिजे. आणि 1920 साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करताना त्यांनी सा विद्याया विमुक्तये या ब्रीदवाक्याची त्यांनी सूचना केली, परंतु त्यांची आध्यात्मिक विकासाची किंवा ईश्वरोपासनेची जी कल्पना वैयक्तिक मुक्ती किंवा मरणोत्तर मोक्षप्राप्तीपुरतीच निगडीत नव्हती. आता मानवतेची सेवा, दीनदुबळ्यांची सेवा, दुःखी, कष्टी, पीडित लोकांची सेवा ही दरिद्री नारायणाची उपासना हीच परमेश्वराची उपासना होय असे ते म्हणतात की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि
ईश्वराची अनुभूती त्याने निर्माण केलेल्या असंख्य जीवांच्या रूपामध्ये व त्यांच्याशी एकरूप होऊनच होऊ शकते. प्रत्येक प्राणी हा ईश्वराचाच अंश असल्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त ईश्वराचा शोध घेताच येणार नाही. भारतीय तत्वज्ञानातील अद्वैतवादावरती गांधीजींची पूर्ण श्रद्धा होती आणि दुःखी कष्टी लोकांकडे पाठ फिरवून व त्यांची सेवा न करता मनुष्याचा आध्यात्मिक विकास होऊ शकत नाही असे ते मानतात. आता वैष्णव जन तो तेने कहिये जो पीर पराई जाने रे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. वैष्णव जन तो तेने कहिये जो पीर पराई जाने रे. हे भजन तर सर्वांनीच ऐकलेलं आहे आणि अत्यंत आवडीचं भजन आहे. आता सत्याचे ज्ञान झाले पाहिजे म्हणजेच काय आत्मसाक्षात्कार होऊ शकेल आणि सत्यालाच गांधीजी ईश्वर मानित व सत्य ज्ञान हेच ईश्वर ज्ञान. अज्ञानाचे पटल दूर झाले की सत्याचा प्रकाश दिसतो असे ते म्हणत असत आणि हे अगदी सत्य आहे. आणि त्याचं तात्पर्य काय आहे की मानव हा आध्यात्मिक प्राणी म्हणून आध्यात्मिक विकास हेच त्याच्या जीवनाचे व शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. आता गांधीजी म्हणत की कृतीतून बौद्धिक विकास होतो. आता तो कसा होतो की बुद्धीचा विकास हा तर शिक्षणाचा महत्त्वाचा विकास आहेच, पण गांधीजींच्या मते हा बुद्धीचा विकास केवळ पुस्तकांच्या अभ्यासातून होणार नाही. ते म्हणतात की खरे बौद्धिक शिक्षण हे शरीरावयांच्या हात, पाय, डोळे, नाक इत्यादींच्या योग्य वापरातूनच होऊ शकतो. म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपला विकास होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते अगदी सत्य आहे. म्हणून मुलांच्या शिक्षणाला प्रारंभ करताना त्याला एखादा उपयुक्त असा हस्तव्यवसाय शिकवणे, मग त्याद्वारा उत्पादन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करणे याला मी प्राधान्य देईल असं ते म्हणत असत. नंतर येथे डुई व गांधी यांच्या विचारसरणीतील साम्य आपल्याला लक्षात घेता येते की त्यांनी देखील कृतीयुक्त अध्यापन पद्धतीवरती भर दिलेला आहे. नंतर जीवनोपयोगी शिक्षण बघा त्यांच्या मते की आध्यात्मिक विकास, सर्वांगीण विकास हे तर शिक्षणाचे परमोच्च ध्येय आहेच, परंतु हे जीवनोपयोगी असावे यावर गांधीजींचा कटाक्ष होता. व ज्या शिक्षणातून आपल्या पायावर उभे राहून पोट भरण्याचे सामर्थ्य व्यक्तीमध्ये निर्माण होऊ शकत नाही, जे जीवनातील निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यायला उपयोगी पडू शकत नाही, त्या शिक्षणाचा सामान्य माणसाला उपयोगच काय असे ते म्हणत असत आणि ते अगदी सत्य आहे आणि आताच्या काळातही ते लागू होते. मग आता हस्तव्यवसायाचा शिक्षणात अंतर्भाव करून मुलांमध्ये उत्पादन क्षमता निर्माण करण्यामागे ते जीवनोपयोगी ठरावे हा गांधीजींचा महत्त्वाचा उद्देश होता. आणि ह्या ध्येयाला महत्त्व देताना गांधीजींसमोर सुशिक्षित बेकार व असंख्य अशिक्षित अर्धपोटी अर्धवस्त्र असे दरिद्री समाजाचे चित्र उभे होते व यांना जीवन जगण्यास समर्थ करण्यासाठी जे शिक्षण आवश्यक होते ते जीवनोपयोगीच. म्हणून त्यांनी आपल्या मूलोद्योगी शिक्षणाला जीवन शिक्षण किंवा जीवनविद्या या नावाने संबोधले आहे. आता त्यांच्या मते मूलोद्योगी शिक्षण पद्धती म्हणजे काय की 1937 साली महात्मा गांधींनी आपले शैक्षणिक विचार, शिक्षणशास्त्र व अन्य विचारवंतांसमोर मांडले आणि या परिषदेला विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, नरेंद्र देव, काका कालेलकर, आर्यनायकम, डॉक्टर झाकीर हुसेन, बाळासाहेब खेर इत्यादी व्यक्ती हजर होत्या आणि सर्व तज्ज्ञांनी एकत्र चर्चा करून गांधीजींनी मांडलेल्या विचारसरणीच्या आधारे एक शिक्षण योजना तयार केली आणि तीच मूल्योद्योगी शिक्षण योजना, त्यालाच स्कीम ऑफ बेसिक एज्युकेशन अशी योजनांची वैशिष्ट्य बघूया आपण की शिक्षण हे 7 ते 14 वयो मर्यादेपर्यंत देखील विद्यार्थ्यांना सक्तीचे व निशुल्क असावे, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे, एखाद्या हस्तव्यवसाय हे शिक्षणाचे केंद्र मानून त्यातून सर्व विषय शिकवण्यात यावेत. नंतर शिक्षण हे स्वाश्रयी म्हणजे सेल्फ सपोर्टिंग असावे, विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या वस्तू विकून त्यातून जो पैसा येईल त्याच्याद्वारे शाळेचा अंशतः खर्च शिक्षकांचा पगार भागवावा आणि पहिल्या 2 तत्वांबद्दल ते विशेष विवेचनाची जरुरी नाही की मूलोद्योगी शिक्षणामध्ये गांधीजींनी पूर्व माध्यमिक व उच्च शिक्षणाचा विचार केला नाही. एवढाच मुद्दा लक्षात ठेवायला हवा आपल्याला की मातृभाषेचेही माध्यम म्हणून महत्त्व त्यांनी विशद करण्याची जरुरी नाही असे सांगितले आहे. परंतु पुढची जी महत्त्वाची तत्वे आहेत जी विवाद्य ठरली आहेत त्याचे आपण विवेचन करूया की मूलोद्योगातून शिक्षण. आता मूलोद्योगातून शिक्षण म्हणजे काय की शिक्षणात हस्तव्यवसाय किंवा एखादा उद्योग हा केवळ एक प्रमुख विषयच असावा असे नव्हे तर ते शिक्षणाचे माध्यम असावे असे गांधीजी म्हटले आहे की या व्यवसायालाच जे ते मूलोद्योग असे म्हणतात. हा मूलोद्योग त्या प्रदेशातील जीवनाशी संबंधित असावा, तेथील भौगोलिक व सामाजिक जीवनाचे प्रतिनिधित्व करणारा असावा. मूलोद्योगाचा अंतर्भाव गांधीजींनी 2 उद्देशांशी केला आहे. एक तर तद्वारा किंवा त्याद्वारा विद्यार्थ्यांच्या
क्रियाशीलतेला चालना देऊन त्यांच्या मानसिक शक्तींचा विकास घडवून आणावा. पेस्टॉलॉजी, फ्रोबेल, मॉन्टेसोरी, नंतर ड्यूई इत्यादी शास्त्रज्ञांनी क्रियाशीलता किंवा कृतीपरता या तत्वाला कसे महत्त्व दिले होते याचे आपण विवेचन करू की दुसरा उद्देश म्हणजे काय असावा की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडणे, जे जीवनोपयोगी होईल असा प्रयत्न करणे. नंतर एकूण गांधीजींनी शिक्षणाला पुस्तके व वर्गांच्या ज्या 4 भिंती आहेत या कृत्रिम वातावरणाच्या कुंडीतून बाहेर काढून त्यांना जीवनाभिमुख करण्याचा व त्यात कृतीद्वारा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा इथे जसं रवींद्रनाथ टागोरांचे विचार होते तसेच महात्मा गांधीजींचे विचार आपल्याला इथे आढळत आहेत की आता समवायाचं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे की उद्योग किंवा व्यवसाय हा केवळ एक विषय न राहता त्या अभ्यासाचे सर्व विषयांच्या अध्ययन अध्यापनाचे माध्यम असावे किंवा व्हावे अशी गांधीजींची अपेक्षा होती. आता या शिक्षणातील निरनिराळ्या विषयांमध्ये व त्यातून शिक्षण व जीवन यामध्ये समवाय प्रस्थापित करावा हे गांधीजींचे उद्दिष्ट होते. आणि समवाय तत्वाचे महत्त्व काय आहे हे ड्यूई व कार्यवाद याच्या संदर्भात आणि अभ्यासक्रमातून आपण विविध प्रकरणांतून बघितले आहे की परंतु हा जो समवाय आहे त्या तत्वाचे महत्त्व मान्य करूनही बऱ्याच शिक्षण तज्ज्ञांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तर हे सगळेच विषय त्यातील साराच अभ्यासक्रम हा मूल्योद्योगाच्या माध्यमातून शिकवणे अशक्य आहे. तसा अट्टहासाने प्रयत्न केल्यास कृत्रिम समवाय निर्माण करावा लागेल व या आक्षेपातील तथ्य लक्षात घेऊन आपल्याला समवाय तत्वाच्या अवलंबनात सुधारणा करण्यात आली आणि केवळ मूल्योद्योग हे एकमेव केंद्र न मानता त्याबरोबरच त्या प्रदेशातील प्राकृतिक परिसर म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंट, नंतर सामाजिक जीवन सोशल एन्व्हायरमेंट व सांस्कृतिक जीवन कल्चरल एन्व्हायरमेंट ही समवाय केंद्रे मानण्यात यावी असे सुचवण्यात आले. आणि अशा प्रकारच्या समवायाचा उल्लेख आपण अभ्यासक्रम या प्रकरणामध्ये आपण केलाच आहे. तर हा जो भाग आहे समवाय पद्धतीने शिकवला जाऊ शकत नाही परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे असा भाग स्वतंत्रपणेही शिकवायला हरकत नाहीये. परंतु याबाबत विनोबांची सूचना माननीय आहे की ते म्हणतात जे ज्ञान विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सामाजिक जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही अशा विद्यार्थ्यांना देण्याची त्यांची खरोखरच गरज काय आहे. आणि धन लालसेप्रमाणेच ज्ञानलालसा ही गर्हणीयच. म्हणजेच ज्ञानासाठी ज्ञान हे सूत्र महनीय असेल तरी या विद्यार्थ्यांचे वय, त्यांच्या मूलभूत गरजा व सर्वसामान्य विद्यार्थ्यांची गरज हे घटकही प्रथम आपण प्रामुख्याने विचारात घ्यायला नकोत काय असं त्यांचं आता केवळ ज्ञानोपासनेच किंवा ज्ञानोपासनेच्या मागे धावल्यास किंवा तत्व पिपासेच्या मागे केवळ धावल्यास त्यातून काही ज्ञानपीडित जरूर निर्माण होतील परंतु व्यवहार कुशल कृतीवरती किंवा जीवनवीर नाही तयार होणार असं त्यांचं मत होतं. आता त्यांच्या मते स्वाश्रयी शिक्षण म्हणजे काय. आता मूलोद्योग पद्धतीमधील तिसरे महत्त्वाचे व बरेच विवाद्य ठरलेले तत्व म्हणजे शिक्षण. आता हे स्वाश्रयी व्हावे ही गांधीजींची अपेक्षा. विद्यार्थी शाळेत ज्या वस्तू तयार करतील किंवा जे उत्पादन करतील त्या विकणे किंवा त्यातून विक्रयातून मुख्यतः शिक्षकाचे वेतन व शाळेचा इतर खर्च भागवणे या दृष्टीने प्रत्येक मूल्योद्योगी शाळा ही स्वाश्रयी सेल्फ सपोर्टिंग असावी असे गांधीजींचे मत होते. हे तत्वतःच या पद्धतीचे खरे मर्म आहे आणि गांधीजींनी प्रतिपादन केलेल्या या मुद्द्यावर शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलेच वैचारिक वादळ आपले माजलेले किंवा उठलेले आपल्याला दिसले होते आणि त्यावर अनेक प्रकारची जे अनुकूल प्रतिकूल अशाही टीका झाल्या होत्या आणि विविध प्रकारचे जे आक्षेप घेण्यात आले होते. टीकाकारांच्या आक्षेपांची जी गोळाबेरीज जर आपण केली असा आशय जर बघितला आपण तर या तत्वांची अंमलबजावणी अव्यवहार्यच आहे आणि विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारात मिळणाऱ्या वस्तू इतक्या सुबक व दर्जेदार राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विक्रीची देखील आपण अपेक्षा करू शकत नाही कारण विद्यार्थी एवढ्या उत्कृष्ट वस्तू बनवू शकतीलच असं नाही तर विद्यार्थ्यांच्या उत्पादनातून शाळेचा खर्च भागवावा हे तत्व त्यांनी मान्य केले. म्हणजे विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त उत्पादन करून घेण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न शिक्षकांकडून होईल. अशा प्रयत्नात विद्यार्थ्यांना जबरदस्तीने काम करायला लावून त्यांची पिळवणूक होण्याचा संभव आहे असं वाटलं आणि हे अतिश्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासाला विघातकच ठरतील आणि शिवाय त्यातील अतिरिक्त जो भार आहे बौद्धिक विकासाच्या आडही येईल. ही शिक्षणाची योजना आहे की उत्पादनाची असाही काही शिक्षणशास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आणि गांधीजींची जी याबाबतची भूमिका काय होती हेही आपण पाहिले आहे. ते म्हणतात की स्वाश्रयीपणाचे तत्व ही केवळ एक प्राथमिक गरज नव्हे तर ती अत्यावश्यक अट आहे.
याचा अर्थ असा नव्हे की मूल्योद्योगी शिक्षण हे प्रारंभीपासूनच स्वाश्रयी बनेल किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एकूण 7 वर्षांचा कालखंड ध्यानात घेता या काळामध्ये विद्यार्थ्यांप्रित्यर्थ झालेला खर्च म्हणजे विद्यार्थ्यांकरता झालेला खर्च हा त्यांच्याकडून झालेल्या उत्पादनातून प्राप्त झालेले उत्पन्न यांचा मेळ बसावा ही माझी अपेक्षा आहे. हे जर होऊ शकले नाही तर 7 वर्षे शिक्षण घेतल्यावरही शिक्षणामध्ये पुरेशा उत्पादन क्षमतेचा विकास होऊ शकला नाही व ते स्वावलंबी होऊ शकले नाहीत असेच म्हणावे लागेल असे त्यांचे विचार होते व मूल्योद्योगी शिक्षण पद्धतींचे मूळ उद्दिष्टच विफल होईल. आणि स्वाश्रयी नसलेले मूल्योद्योगी शिक्षण म्हणजे निर्जीव कलेवरती. आणि या उद्गारांवरून असे आपल्याला कळते की दिसते की स्वाश्रयी तत्वांचा बाबतचा जो आग्रह त्यांनी या टीकेनंतर कमी केला असला तरी एकूण 7 वर्षाच्या कालखंडातून खर्च व उत्पन्न यांचा मेळ बसावा अशी त्यांची अपेक्षा होती. आणि अर्थात 7 वर्षे शिक्षण घेतल्यावरही जर कोणत्याही प्रकारची उत्पादन क्षमता, व्यवसाय कौशल्य व आपल्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह करण्याची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकली नाही तर ते कसले शिक्षण. यावर गांधीजींशी सहमत होण्यासाठी आपल्याला सहमत व्हावेच लागेल. आणि या तत्वावर जकीर हुसेन, सय्यददीन, नंतर बाळासाहेब खैर, आता बाळासाहेब खरे आदी शिक्षणशास्त्रज्ञ बरीच चर्चा होऊन शेवटी काही निर्णय घेण्यात आले की ही योजना उत्पादनाची योजना नसून ती शिक्षणाचीच योजना आहे असे निसंदिग्ध घोषित करण्यात आले. नंतर उत्पादन क्षमता या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एक महत्त्वाचा घटक व महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि शाळेचा खर्च भागवण्याकरता प्रयत्न अवश्य करावा परंतु ती आवश्यक अट मानू नये. आणि व्यावहारिक दृष्टीने मूल्योद्योगी शिक्षण क्रमाचे जे प्राथमिक वय आहे ते 7 ते 11 व माध्यमिक वय हे 11 ते 14 असे 2 वर्ग कल्पून प्राथमिक अवस्थेमध्ये केवळ व्यवसाय शिक्षणावर भर द्यावा आणि उत्पादन जे करायला लावू नये व माध्यमिक अवस्थेमध्ये उत्पन्नावर भर द्यावा असेही सुचवण्यात आले. आणि आचार्य कृपलानी यांनी मात्र स्वाश्रयीपणाच्या तत्वांचे जे आवेशपूर्ण प्रतिपादन केले आहे व या तत्वांच्या किंवा कसोटीच्या अभावी उत्पादन करण्याची जी प्रामाणिक प्रयत्न हे शाळेत होणार नाही असा त्यांनी इशारा दिला होता. आता गांधीजींचे सामाजिक व नैतिक विकास बघूया आपण. त्यांच्या मते की या योजनेचा आणखी एक विशेष म्हणजे काय की त्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक व नैतिक विकास आपण करण्यात आलेली पाहिजे किंवा करण्याची सोय केलेली पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला. असे कार्यक्रम म्हणजे निरनिराळे सण समारंभ, जयंत्या, पुण्यतिथ्या, राष्ट्रीय उत्सव, साक्षरता प्रसार, ग्रामसफाई, सहली, भेटी, भाषणे, चर्चा, वादविवाद, सामुदायिक प्रार्थना वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी संयोजित करावयाचे व त्यात समाजातील लोकांनाही सहभागी करून घ्यायचे. म्हणजे शाळा व समाज जीवन यांचा संबंध प्रस्थापित होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये केवळ सत्प्रवृत्तीचाच विकास होणार नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव व सामाजिक कार्यक्षमता निर्माण होईल. आणि शैक्षणिक समाजशास्त्रात या कार्यक्रमांना फार महत्त्व दिले जाते. आणि शिवाय शाळा व समाज यांच्या परस्पर संबंधांतून समुदाय शाळेची म्हणजे कम्युनिटी स्कूल्सची कल्पना ही उदयाला आली. आता मूलोद्योगी पद्धती व औद्योगिक विकास म्हणजे काय. आता मूलोद्योगी पद्धतीवर घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे की आधुनिक यंत्रयुगामध्ये औद्योगिक विकासाच्या काळामध्ये हस्तव्यवसाय किंवा ग्रामोद्योगाचे शिक्षण देणे हे कितपत योग्य आणि उपयुक्त ठरेल. गांधीजींचा विरोध यंत्राला नव्हता, म्हणजे यंत्राला काही त्यांचा विरोध नव्हता. मग यंत्रांच्या आहारी जाणाऱ्या व जीवन यांत्रिक करून टाकणाऱ्या आधुनिक संस्कृतीला होता. त्यामुळे काय झालं की मूलोद्योग व यंत्र किंवा अन्य उद्योग यामध्ये विरोध असण्याचे कारण नाही. आणि उलट मूलोद्योग पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या शिक्षणशास्त्रज्ञांच्या मते काही तांत्रिक व औद्योगिक शिक्षणाला किंवा उद्योग व्यवसायात काम करायला लागणाऱ्या आवश्यक अशा गुणांचा विकास, आवश्यक अशी मनोभूमिका, यंत्रविषयक ज्ञान व जाणीव यांचा विकास मूलोद्योग शिक्षणातून होऊ शकतो. आणि मार्क्सनेही शिक्षणामध्ये बौद्धिक व शारीरिक विकासांसोबतच यंत्रविज्ञान ज्ञान व शिक्षण पॉलिटेक्नॉलॉजिकल एज्युकेशन यांचा त्यांनी काय केला पुरस्कार केला होता. आणि रशियात आज अशाच प्रकारचे शिक्षण देण्यात येते. आणि मूलोद्योगातून विद्यार्थ्यांना उत्पादनाच्या निरनिराळ्या साधनांचा व पद्धतींचा परिचय होऊन औद्योगिक विकासाला पूरक व पोषक अशी त्यांची मानसिक व शारीरिक तयारी होईल. तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यवसायाबद्दल आवड आहे,
कोणकोणत्या व्यवसायांची पात्रता आहे याचा अंदाज घेऊन व्यावसायिक मार्गदर्शन करणेही सुलभ जाते. मग आता मूलोद्योगी शिक्षणातून बाहेर पडलेले जे विद्यार्थी हे अधिक चांगले कारागीर होतील, यंत्रविशारद होतील. आज कारखान्यात काम करणारे लोक जे केवळ मजूर असतात ते केवळ श्रम करतात, क्वालिटी नसते. मग आता कामाशी समरस न होता यंत्रवत मेहनत करतात, बरोबर. मग आता स्वतःच्या व्यवसायाची भावनात्मक एकरूपता निर्माण झाली तरच त्यापासून माणसाला कसं होतं की खरे सुख व समाधान प्राप्त होऊ शकते. आणि औद्योगिक क्षेत्रातील मानवी जीवन यांत्रिक न होऊ देता त्यात भावनिक समरसता व आनंद निर्माण करण्याचे कार्य हे मूलोद्योग शिक्षणातून होऊ शकेल असं पुरस्कर्त्यांची अपेक्षा आहे. मग आता त्या गांधीजींच्या मते सामाजिक क्रांतीचे साधन तर कोणतीही शैक्षणिक योजना ही निर्मात्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानातून निर्माण झालेली असते असे आपण म्हणतो. की मग गांधीजींच्या मूलोद्योगाची जी शिक्षण योजनेचाही त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाशी निकटचा संबंध आहे व ते जर आपण समजून घेतले नाही तर या पार्श्वभूमीवर काय होईल की जर आपण या योजनेचा अभ्यास केला नाही तर तिच्या मागील जे मर्म आहे ते आपल्या लक्षातच येणार नाही. मग गांधीजींच्या तात्विक विचारसरणीतील काही सिद्धांतांचा उल्लेख आपण प्रारंभी केलाच आहे की गांधीजी हे गीतेचे गाढ अभ्यासक व भक्त होते. त्यांनी अनासक्ती योग हा गीतेतील तत्वज्ञानाचा प्रमुख आशय असे त्यांचे मत असून या अनासक्ती मूल्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती आणि अनासक्ती हे जीवनातील मार्गदर्शक सूत्र असावे असे ते मानत असत. आणि आजच्या भौतिक सांस्कृतिक मानवाच्या ज्या गरजा सतत वाढत आहेत व त्या गरजा भागवण्यासाठीची क्षमताही वाढवण्याच्या मागे तो सारखा धावत आहे. आणि हे भौतिक जे सुखलोलूप व उपभोग प्रधान तत्वज्ञान गांधीजींना मुळीच पसंत नव्हते. आता कमीत कमी गरजांवर आधारलेले हे जे साधे त्यागमय भौतिक जीवन, परंतु उदात्त विचारांनी परिलुप्त असे आध्यात्मिकतेने संपन्न जीवन हे जे आदर्श जीवन अशी त्यांची धारणा होती. आता गांधीजींना एक विशिष्ट प्रकारची समाजरचना अभिप्रेत होती ज्या समाजामध्ये औद्योगिकरणाचा अतिरेक होऊन जीवन यंत्राधीन होणार नाही. मालक व मजूर, जमीनदार व शेतकरी, श्रीमंत गरीब असे जे वर्ग निर्माण होऊन कोणाचीही पिळवणूक होणार नाही. हस्तव्यवसाय व कुटीर उद्योग यांना भरपूर वाव मिळेल. प्रत्येक खेडे एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण घटक निर्माण ग्रामराज्य होऊन शकेल आणि लोकजीवन उपभोग प्रधान बनणार नाही व त्यासाठी आवश्यकता गरजा त्याच्यासाठी जी पूर्तीसाठी आवश्यक तेवढेच उत्पादन असा लोकांचा जीवनक्रम राहील. एकंदरीत त्यांच्या मते काय की शोषण रहित, जो जातपात रहित एवढेच नव्हे तर शासन रहित असा समाज, सर्वोदयी समाज निर्माण करणे हे त्यांचे ध्येय स्वप्न होते. व अशा प्रकारच्या ज्या समाज निर्मितीसाठी सामाजिक क्रांतीसाठी मूलोद्योग शिक्षण पद्धती हे एक साधन आहे नंतर अशी त्यांची अपेक्षा होती. आणि याच दृष्टीने त्यांच्या शिक्षण योजनेचा पुरस्कार केला होता. आणि गांधीजींचे जीवनविषयक तत्वज्ञान आपण आपल्याला पटो किंवा न पटो त्यांनी शिक्षण योजनेचा यांचा परस्पर संबंध समजावून घेतला किंवा समजून सांगितला आणि या योजनेचे यथार्थ आकलन आपल्याला त्यातून होऊ शकेल. आणि बरोबरच आहे की जोपर्यंत आपल्याला स्वयंरोजगार आपण किंवा स्वतःच्या पायावर आपण उभं राहत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपलं शिक्षण झालं असं होऊ शकत नाही. आता त्यांच्या मते मूलोद्योग पद्धतीचे यशापयश किंवा भवितव्य काय आहे तर आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसची जी मंत्रिमंडळे असताना त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक प्रांतामध्ये मूलोद्योगी शिक्षण योजना लागू होती. आणि मूलोद्योगी शाळेतून उत्पादन किती प्रमाणात होऊ शकते, त्यातून शाळेचा खर्च किती प्रमाणात भागतो यासाठीही प्रयोगही झाले होते. आणि मूळ योजनेमध्ये काही फेरबदलही करून त्यांनी तिचा अवलंब करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने काय झालं की ही योजना फारशी यशस्वी ठरू शकली नाही. आणि प्रमुख कारण त्याची काय होती की कताई व विणाई या दोन हस्तव्यवसायांव्यतिरिक्त इतर हस्तव्यवसायांचा अंतर्भाव उपयोग साधारणतः कोणत्याही शाळेत करण्यात आला नाही. दुसरं आहे की मूलोद्योगी शिक्षण जी पद्धती आहे त्या शासनाने नियुक्त केली म्हणूनच ती रूढ झाली. तिची केवळ यांत्रिक अंमलबजावणी करण्यात आली आणि तिच्या तत्वांचे महत्त्व समजून उमजून तिचा वापर करण्यात आला नाही. 3 आहे की अपात्र व अकार्यक्षम शिक्षकांच्या हातामध्ये ती सोपवण्यात आली की जे शिक्षक पात्र नव्हते. 4 की या योजनेवर कोणाचीच फारशी श्रद्धा नव्हती, ना पुढाऱ्यांची, ना अधिकाऱ्यांची, ना शिक्षकांची. ती योजना गांधीजींची होती म्हणूनच केवळ एक नैतिक कर्तव्य मानून तिचा अवलंब करण्यात आला. 5 आहे की या योजनेवरच काय परंतु गांधीजींच्या एकूण जीवनविषयक तत्वज्ञानावरही शासनाची व पुढाऱ्यांची श्रद्धा नव्हती. मग गांधीवादी हे आमच्या जीवनाचे मार्गदर्शक किंवा समाजधारक
असे तत्वज्ञान होत शकले नाही. मग साहजिकच या तत्वावरती किंवा तत्वज्ञानावर आधारित व त्या अंतर्गत ध्येयांच्या पूर्ततेसाठी जे उदयास आलेली शिक्षण योजना ही कशी सफल होणार. मग ही कशी सफल होणार. गांधीजींना अभिप्रेत असलेल्या समाजव्यवस्था निर्माण करणारे हे जे खरोखर आमच्या जीवनाचे ध्येय आहे काय, अहिंसा, अनासक्ती, सर्वोदय, ही जी ह्या मूल्यांचा आपण स्वीकार केला आहे काय. गांधीजींच्या जे मूळ योजनेमध्ये सुधारणा करताना, औद्योगिकीकरणाशी तिची सांगड घालताना आमच्या शासकीय तत्वज्ञानांशी किंवा शिक्षण तज्ज्ञांशी त्या सुधारणांचा गांधीजींच्या तत्वज्ञानाशी ओढून ताणून मेळ घालण्याचा आपण प्रयत्न केला की मग गांधीजींना अभिप्रेत नसलेल्या गोष्टी त्यांच्या नावावर खपवण्यात आल्या आणि त्यांच्या विचारसरणीशी जे विसंगत असलेले बदल त्यात अंतर्भूत करण्यात आले. आणि गांधीजींचे नाव तर सोडवत नाही परंतु विचार तर धरवत नाहीच, अशी चमत्कारिक अवस्था आमच्या राज्यकर्त्यांची व शिक्षणाधिकाऱ्यांची झाली होती. त्यामुळे समस्या सुटून मार्ग निघण्याऐवजी वैचारिक जे गोंधळ मात्र आज वाढलेला आहे आणि आजच्या मूलोद्योगी शाळा सर्वत्र बंद झालेल्या आहेत. म्हणून ही पद्धती देखील इतिहास जमा झालेली आहे. मग याचे भवितव्य काय, ते गांधीजीवादांचे भवितव्य तेच मूलोद्योग पद्धतीचेही आहे असं वाटलं. आता गांधीजींचे श्रेष्ठत्व काय आहे बघूया की मूलोद्योगी पद्धत आपल्या देशातून जी अस्तंगत झाली ते कटू सत्य असले तरी त्यामध्ये शोक करण्यासारखे काहीच नाही. कारण गांधीजींचे जे शिक्षण क्षेत्रातील अपयश मानायचे आहे या प्रश्नाला असं नाही की त्याचे आपल्याला उत्तर द्यावेच लागेल. कारण मूलोद्योगी पद्धती जरी आज रूढार्थाने अस्तित्वात नसली तरी गांधीजींनी प्रतिपादित केलेल्या शैक्षणिक तत्वांचा अवलंब आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वत्र होत आहे आणि मूलोद्योगी पद्धतीमधील अनेक कल्पना देखील आज आम्ही स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ कृतीतून शिक्षण, व्यवसायाला आपण काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. समवाय पद्धती या तत्वांचा आपण देशातील शैक्षणिक पुनर्रचनेमध्ये महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. आणि गांधीजींनी स्वाश्रयीपणाच्या तत्वांचा पुरस्कार करण्याचे कारण ही आपल्या देशातील आर्थिक परिस्थिती, पारतंत्र्यामध्ये राज्यकर्त्यांची शिक्षणाबाबतची जी अनास्था व देशातील निरक्षरतेचे जे प्रचंड प्रमाण आहे, निरक्षर जनतेचे प्रमाण खेड्यांमधूनच अधिक होते आणि या खेड्यातील जनतेला पुस्तकी शिक्षण देऊन काही उपयोग झाला असता काय. मग या लोकांना चरितार्थाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. मग त्यांच्यासाठी कोणते शिक्षण उपयुक्त ठरले असते बरे. मग आता आज स्वातंत्र्य मिळून पावशतक लोटले, अजूनही साक्षरतेचे प्रमाण 30-35% गेलेले नाही. मग आता शाळांना इमारती नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, ग्रंथालये नाहीत, क्रीडांगणे नाहीत, याशिवाय अन्य कितीतरी सुसज्ज सामग्रींचा अभाव आपल्याला आजही आढळून येतो. बिल्डिंग भरपूर मोठ्या आहेत परंतु अंतर्गत ज्या सामग्री आहेत त्या आजही आपल्याला बघायला मिळत नाही. आता हजारो खेड्यांमध्ये एक शिक्षकी शाळा आहेत आणि ज्यातून काहीही शिक्षण होत नाही. शिक्षकांच्या अजूनही पुरेसे जे वेतनमान नाही आहे. अनेक सुधारणांच्या योजना, आयोगाच्या शिफारशी पैशाच्या अभावी ह्या थंड्या पडलेल्या आपल्याला दिसून येतात आणि ही आजची परिस्थिती आहे. आणि मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय अवस्था असेल हे तर बोलायलाच नको, आपल्याला तर माहीतच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जो उपाय गांधीजींनी सुचवलेला आहे त्यामध्ये शैक्षणिक दृष्टीने काही उणीवाही असल्या तरी त्याचे व्यवहार चातुर्य आपल्याला दूरदृष्टीने दिसून येत नाही काय. मग आता आजही आपण लर्निंग व अर्निंग बरोबरच व्हावे असे आपण म्हणतो. ते का, तर ते आवश्यकच आहे आणि काळाची गरज आहे. आणि आपल्या देशातील शैक्षणिक सुधारणेला खरी गती ही गांधीजींनीच दिलेली आहे. आणि शिक्षणाला जे पुस्तकी अभ्यासक्रमाच्या जोखडातून आपल्याला जे बाहेर काढून त्याला कृतीची व व्यावसायिक शिक्षणाची जोड देऊन जीवनाभिमुख व समाजाभिमुख करण्याची, शिक्षणामध्ये श्रमनिष्ठेला प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन श्रमजीवी व बुद्धिजीवी वर्गातील अंतर दूर करण्याचे व गोंधळलेल्या, अजा, हताश व हतबुद्ध झालेल्या शिक्षण क्षेत्रातील अनेक भारतीय विचारवंतांना मार्गदर्शन देऊन विचारप्रवण आणि कार्यप्रवण करण्याचे श्रेय हे गांधीजींनाच द्यावे लागेल. आणि कोठारी आयोगाच्या शिफारशींनुसार श्रमानुभव किंवा कार्यानुभव, वर्क एक्सपिरियन्स, याला आज आपण प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत हे आवश्यक म्हणून अंतर्भूत करण्यात आले आहे. आणि याचेही मूळ गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे असे आपण म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. तर जे कम्युनिटी स्कूलचाही उगम आपण मूलोद्योगी शिक्षणातूनच सापडू शकतो. नंतर राधाकृष्णन आयोगामध्ये मूलोद्योगी शिक्षण पद्धती व गांधीजींचे शैक्षणिक विचार यासंबंधी जो अभिप्राय आपल्याला व्यक्त करण्यात आलेला आहे त्यातून त्यांचे श्रेष्ठत्व सार्थ मूल्यमापन झालेले आहे. आता असा अभिप्राय आहे थोडक्यात की देशाच्या इतिहासातील अत्यंत आणीबाणीच्या वेळी आपल्या सुदैवाने आपल्याला अशा एका मौलिक शैक्षणिक तत्वज्ञानाचा व पद्धतीचा लाभ झाला आहे ज्यातून आपण आपल्याला अपेक्षित असलेल्या नवभारताची निर्मिती करू शकू. आणि आम्ही विभूतीपूजक नाही, गांधीजींसारख्या थोर
पुढाऱ्यांनी मूलोद्योगी शिक्षणाची योजना मांडली म्हणून तिच्यावर टीका होता कामा नये असे आम्हाला मुळीच वाटत नाही. मग या योजनेतील काही मुद्द्यांबाबत आमचेही मतभेद आहेत, परंतु समग्र दृष्टीने विचार करता संपूर्ण व्यक्तिविकासाला आवश्यक असलेल्या आदर्श शिक्षण पद्धतीची अनेक बीजे मूलोद्योगी शिक्षण पद्धतीत आहेत आणि अशी निकालातीत तत्वे कोणती हे भविष्यच ठरविल. आणि आज मात्र या पद्धतीसंबंधी बरेच गैरसमज प्रचलित आहेत. मग तिच्यातील मूलोद्योगाचे गैरअर्थही केले जात आहेत आणि ते दूर होऊन तिच्यातील मौलिक तत्वांचे जे विशद स्वरूप प्रकट व्हायला कित्येक वर्ष लागतील. ते काहीही असो, परंतु ही शैक्षणिक जी शिक्षण योजना म्हणजे गांधीजींनी शिक्षण क्षेत्राला दिलेली एक अनमोल देण आहे, ठेवा आहे, हे निर्विवादित आहे. अशा प्रकारे महात्मा गांधीजींनी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः कसे कमवावे, स्वतः शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या पायावर कसे उभे राहावे हे आपण बघितले. आता आपण थोडक्यात बघूया की महात्मा गांधीजी यांची राहणी, त्याचा हा आपण सारांश बघूया. आता त्यांच्या चरित्राचा, त्यांनी शिकवलेल्या जे शैक्षणिक विचारांचा, जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनचरित्र, शिक्षणविषयक विचार, नंतर शिक्षणविषयक तत्त्वज्ञान अभ्यासक्रम आणि गांधीजींच्या विचारांवर वादांचा झालेला परिणाम. थोडक्यात बघूया की साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे व जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे भारतीय तत्त्वज्ञानाचे हे थोर उपासक व प्रमुख भाष्यकार, सत्य आणि न्याय या तत्वांचा स्वीकार करणारे व प्रत्यक्षात आचरणात आणणारे भारतीय शिक्षण तज्ज्ञ म्हणजे महात्मा गांधी हे एक महान युग पुरुष होते. तर त्यांचा जन्म आपण 2 ऑक्टोबर 1869 साली पोरबंदर येथे झाला. तर वडिलांचे नाव करमचंद गांधी हे राजकोट संस्थानाचे दिवाण होते. नंतर आई पुतळाबाई होत्या, पत्नी कस्तुरबा गांधी होत्या. नंतर शैक्षणिक प्रयोगांचा प्रारंभ त्यांनी 1904 मध्ये केला. नंतर 1911 साली टॉल्स्टॉय आश्रमाची स्थापना केली. 1917 साली चंपारण्यामध्ये ग्राम शिक्षणाचा प्रारंभ केला होता. नंतर 1921 साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. नंतर 1937 साली वर्धा शिक्षण परिषद स्थापना, यामध्ये नई तालीम, बुनियादी शिक्षा, मूलोद्योगी शिक्षण व बेसिक एज्युकेशनचा त्यांनी पुरस्कार केल्यानंतर त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 साली झाला. नंतर जीवनविषयक त्यांचं तत्त्वज्ञान काय होतं की महात्मा गांधीजींनी परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह या मार्गांचा त्यांनी स्वीकार केला होता. ते अध्यात्मवादी होते. मानवता हाच खरा धर्म, आदर्शवादाचा पुरस्कार केला. नंतर स्वयंशिस्तीस महत्त्व दिले, स्वावलंबनाचे तत्त्व सांगितले आहे. नंतर जीवनाचे अंतिम ध्येय हे आध्यात्मिक विकास आहे. नंतर जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. नंतर प्रत्येक प्राणी ही ईश्वराचाच अंश आहे. नंतर अहिंसा हे ध्येय व सत्याने वागणे हा त्या ध्येयप्रत जाण्याचा मार्ग आहे. नंतर दुसऱ्यास दुखावणे ही सुद्धा एक हिंसा आहे. नैतिक वर्तन जीवनाचा खरा आधार, गॉड इज ट्रूथ असं म्हटलं आहे. नंतर त्यांनी अशा प्रकारे जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगितलं आहे. नंतर मॅन्स अल्टिमेट एम इज द रिअलायझेशन ऑफ गॉड आणि अँड all his activities, social, political and religious, have to be guided by the ultimate aim of the vision of God. असं त्यांनी मत मांडलेलं आहे. नंतर गांधीजींचे शिक्षणविषयक जे विचार आहेत, तर गांधीजींचा भारतीय समाजसेवेत प्रारंभ व त्यावेळी भारतीयांची जी दयनीय स्थिती होती, समाजातील संघर्ष होता, ब्रिटिशांची शिक्षण पद्धतीतील स्वार्थी धोरण, या सर्व परिस्थितीमध्ये सामोरे जाण्यासाठी एक माध्यम म्हणून हे शिक्षण ठरलेले आहे. मग आता शिक्षणविषयक विचार काय होते की व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्तींचे उन्नयन करणे किंवा विकास करणे म्हणजे शिक्षण. आता शिक्षण म्हणजे माणूस घडविणे. नंतर लिटरसी इज नॉट द एंड ऑफ एज्युकेशन, नॉट इवन द बिगिनिंग बाय एज्युकेशन. आय मीन ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी अँड स्पिरिट. म्हणजे साक्षरता, आता साक्षर होणं म्हणजेच फक्त किंवा शिक्षण घेणं म्हणजेच शिक्षण घेणं म्हणजेच संपूर्ण साक्षरता नव्हे, तर माणसामध्ये जे बेस्ट आहे ते शरीरातून आपल्या बाहेर काढणे. आता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा 3H मधून मांडलेला आहे. आणि 3H जी बौद्धिक आणि हार्ट मानसिक आणि हँड म्हणजे शारीरिक, अशा ही 3H ची त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. याचा समन्वय साधून व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो आणि नॉलेज इज इंटिग्रेटेड वन. आणि शिक्षणातही गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो. आणि मानवाचा समतोल, सर्वांगीण व सुसंवादी विकास साधण्याच्या दृष्टीने त्यांनी शिक्षणाची ध्येय मांडलेली आहेत. आणि आता शिक्षणविषयक त्यांचं तत्त्वज्ञान काय होतं की शिक्षणाची ध्येय काय असावीत, तर चारित्र्य निर्मिती, सर्वांगीण विकास, सांस्कृतिक शिक्षण,
अर्थोत्पादना क्षमता निर्माण करणे, आध्यात्मिक विकास साधणे, नंतर सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, नंतर मूलोद्योगी शिक्षण योजनेमध्ये आता काही वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहे की तिची वैशिष्ट्ये काय आहेत. निशुल्क व सक्तीचे शिक्षण, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे, स्वाश्रयी शिक्षण, सामाजिक व नैतिक विकासावर भर आणि शिक्षण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणारे असावे. आता त्यांनी धार्मिक शिक्षण, स्त्रियांची शिक्षणाचे विशेष, नंतर व्यवस्था, प्रौढ शिक्षण, स्वयंशिस्त, आदर्श समाज याला देखील त्यांनी महत्त्व दिलेले आहे. आता त्यांच्या मते अभ्यासक्रम कसा असावा. गांधीजींच्या मते अभ्यासक्रमामध्ये काही विषयांचा समावेश करण्यात यावा. मग मातृभाषा, समाजशास्त्र, सामान्यशास्त्र, मूलोद्योगी, हस्तकला, अंकगणित, शारीरिक शिक्षण, ललित कला, हस्तव्यवसायाला केंद्र मानून किंवा केंद्रस्थान मानून अभ्यासक्रम रचना करावी. आता अध्यापन पद्धती त्यांनी कोणत्या सुचवल्या बघा की 3 अध्यापन पद्धती सांगितल्या आहेत त्यांनी. कृतीद्वारा शिक्षण, लर्निंग बाय डुईंग, स्वानुभवातून शिक्षण, समवयातून शिक्षण. नंतर शिक्षक कसा असावा. शिक्षक त्याची वृत्ती ही त्यागी वृत्ती असली पाहिजे, शिस्तप्रिय असला पाहिजे, निर्भय असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे, नम्र व सुशील असला, असे त्यांचे मत होते. नंतर गांधीजींच्या विचारांवर वादांचा काय परिणाम झालेला आहे ते आपण बघूया की त्यांच्या तत्त्वज्ञानावरून त्यांचे सर्व जीवन आहे शाश्वत मूल्यांवर आधारित होते. जे शाश्वततावादाचा प्रभाव त्यांच्या शैक्षणिक विचारांवर जास्तीत जास्त झालेला आहे ते बघूया आपण की शाश्वत तत्त्वज्ञानाच्या आधारावरच त्यांनी भारतीय आर्थिक, सामाजिक व राजकीय पुनर्रचना करण्याचे कार्यक्रम आखले. नंतर मानवतेची सेवा हाच खरा धर्म असे ते सांगतात. नंतर महात्मा गांधीजींना सत्य, अहिंसा व प्रेम या शाश्वत मूल्यांच्या प्रचितीसाठी अनेक प्रयोग करून पाहिले. निरपेक्ष सत्याची प्राप्ती व शाश्वततावाद्यांनी सांगितलेली ध्येय गांधीजींना त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये सापडलेले आहेत. नंतर शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक असावा हा विचार शाश्वततावादावर आधारित आहे. नंतर अशा प्रकारचे जे शाश्वततावादाबरोबरच त्यांच्यामध्ये अध्यात्मवाद, कार्यवाद, अस्तित्ववाद व प्रयोगवाद यांचा प्रभाव आपल्याला गांधीजींच्या विचारावर झालेला दिसून येतो. अशा प्रकारे त्यांचे हे संपूर्ण जीवनविषयक, शिक्षणविषयक जे विचार आहेत ते आपण बघितलेले आहेत.